नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे। आपण वाचत आहोत अध्याय 2 सांख्य योग, गीतेचे सार। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 39। एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु। बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि। एषा ते विहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु। बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि। एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु। बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि। एषा हे सर्व, ते तुला, अभिहिता वर्णन केले, सांख्ये पृथक्करणात्मक विश्लेषणाद्वारे, अगदी डिटेल मध्ये जाऊ। बुद्धी बुद्धी, योगे निष्काम कर्माद्वारे। I don't know why Prabhupada says निष्काम कर्माद्वारे। तू परंतु, इमाम हे, शृणु ऐक, बुद्ध्या बुद्धीद्वारे, युक्तः नियुक्त, यया ज्याद्वारे, पार्थ हे पृथापुत्र, कर्मबंधन कर्मबंधम कर्मबंधनातून, प्रहास्यसी तू मुक्त होशील। भाषांतर आहे। आतापर्यंत या ज्ञानाची पृथक्करणात्मक माहिती मी तुला सांगितली आहे, ज्याला सांख्य योग म्हणतात, अगदी डिटेल मध्ये जाऊन सांगणे। आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो, ते ऐक। शृणु शृणु म्हणजे ऐक। शृणूला खूप महत्व आहे। ऐकणे ऐकणे ऐकणे, श्रवण करणे। हे पार्थ, जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील। आता इथे पहिल्यांदा भगवद्गीतेमध्ये कर्मबंधनाचा उल्लेख केला गेलेला आहे।
आता हे कर्म बंधन घडतं कसं ते देखील भगवंत पुढे सांगणार आहेत, काळजी करू नका, याच अध्यायात सांगणार आहेत. कर्माचं बंधन म्हणजे काय एक्झॅक्टली. नाहीतर तुम्ही म्हणाल की कोणाला व्हायचंय कर्मबंधनातून मुक्त. चांगलं केलं चांगलं मिळतं, वाईट केलं वाईट मिळतं, ठीक आहे मी चांगलं करत राहतो. बऱ्याच जणांना हेच पटलेलं नसतं की कर्मबंधनातून मुक्त का व्हायचे. आपल्या स्वार्थाचा जरी विचार केला तरी कर्मबंधन म्हणजे बंधन म्हणजे बंधन. बंधन म्हणजे काय? बांधून ठेवणे. बांधून ठेवलेलं कोणाला आवडतं? आपल्यापैकी प्रत्येक जण फ्री व्हायला प्रयत्न करतोय की नाही, फ्री व्हायचा प्रयत्न करतोय. फ्री म्हणजे काय? माझ्यावरती कुठलं बंधन नसलं पाहिजे, मला कसंही वागता आलं पाहिजे, माझ्या मनाप्रमाणे मी काही करता आलं पाहिजे. पण ते या जगात शक्य नाही. आणि मुळात ते प्रेम नसेल तर शक्यच नाही. आपल्याला प्रेमाच्या विरुद्ध जाऊन स्वार्थापोटी असं वाटतं की मला बंधनात कुणी ठेवलं नसलं पाहिजे, परंतु आपलंच कर्म आपल्याला बंधनात ठेवतं हे आपल्याला माहिती नाही, ज्याला कर्मबंधन म्हणतात. म्हणजेच जसं कर्म करणार त्याचं फळ मिळणार आणि ते फळ घ्यावंच लागतं. बऱ्याच वेळेला आपली विचारधारणा काय असते की चांगलं मिळू दे, वाईट नको मिळायला. परंतु असं नसतं. पैसे पाहिजेत, नाणं असो नोट असो, दोन्ही बाजू पाहिजेच त्याला. हे या भौतिक जगाचा मेन नियम आहे. त्यामुळे जे काही कर्म आपण करतो त्या कर्माचं फळ आपल्याला याच भौतिक जगामध्ये बांधून ठेवतं. आता एखादा व्यक्ती म्हणेल की काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात, कारण आपल्याला माहितीच नाहीये की या भौतिक जगाच्या पलीकडे देखील एक जग आहे जिथे प्रेमावर आधारित पूर्णपणे आनंदी जीवन आपण जगू शकतो. तिथे नाही स्वार्थ आहे, नाही काम आहे, नाही क्रोध आहे. बऱ्याचदा आपण या गोष्टी ऐकतो, काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर, स्वार्थ, निंदा, या सगळ्या गोष्टीच आपल्याला कर्म करायला भाग पाडतात आणि कर्म आपल्याला कर्मफळ देतं आणि त्या फळामध्ये आपण बांधले जातो. त्याला कर्मबंधन म्हणतात. आणि हे जे जग आहे याला भगवंत पुढे 7व्या अध्यायामध्ये म्हणतात दुःखालयम अशाश्वतम. हे बनवलेलं आहे तुम्हाला दुःख देण्यासाठी. मग एखादा व्यक्ती म्हणेल की मला तर काही दुःख नाही आहे, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत किंवा ठीक आहे मी याच्यावरती मात करून सुख मिळवतो. परंतु भगवान म्हणतात की हे नुसतंच दुःखालयम नाही, हे अशाश्वत पण आहे. म्हणजे पूर्णपणे तुम्ही सुखी जरी असला तरी तुमच्याकडून एक दिवस ते हिसकावून घेतलं जाणार, कारण हे टिकणारं नाहीये आणि ते आपल्या दुःखाचं मेन कारण आहे. मग अशा ठिकाणी जर तुम्हाला बांधून ठेवलेलं असेल तर बुद्धिमान माणूस काय विचार करतो की मला इथून बाहेर कसं पडता येईल. ऑफकोर्स जेलमध्ये ज्याला टाकलेलं असतं तो जेलमध्येच आनंदी राहायला लागला तर त्याच्या इतका मूर्ख कोणीच नाही. आपण पण जेलमध्येच आहोत, फक्त या साखळ्या ज्या आहेत ते आपल्याला दिसत नाहीत कारण ते भगवंतांनी बनवलेत, एकदम परफेक्ट बनवलेत. मन आणि बुद्धीला बांधून ठेवतात आपल्या. असंच वागलं पाहिजे. काम, क्रोध, मद, मोह, माया, मत्सर याचं गणित सगळं सांगणार आहेत पुढेच. आता किती 39व्या श्लोकाला आहे ना, 60-62च्या आसपास हे सगळं सांगणार आहेत कर्मबंधनात आपण अडकतो कसे. आणि म्हणूनच या श्लोकामध्ये ते सांगतायत की आतापर्यंत तुला आत्मा आणि कर्तव्य हे थोडंफार मी डिटेलमध्ये समजावून सांगितलं. आता कर्तव्यच कसं करायचं म्हणजे ते तुला बांधून ठेवणार नाही हे मी तुला सांगणार आहे. ऐक, शृणू, ऐक. जे ऐकल्याने तू कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. मुक्ती म्हणतो की नाही आपण, मुक्ती. बऱ्याचदा ऐकायला विचित्र वाटतं, भगवंतांचे सेवक होऊन मुक्त कसं होणार. आता तर मी सेवेतून फ्री व्हायचा प्रयत्न करते, कुणी माझ्यावरती कसल्याही प्रकारचं बंधन घातलं नसलं पाहिजे, त्या प्रयत्नात आहे मी. आणि तुम्ही मला परत भगवंतांचं सेवक व्हायला सांगता, तर त्याच्यातच खऱ्या अर्थाने फ्रीडम आहे. प्रेमातच खऱ्या अर्थाने आनंद असतो. जेव्हा आपण प्रेम करायला शिकतो तेव्हा तिथे आनंद असतो. बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये दुःख आहे, इथे पण तिथे पण कुठेही. मग तुम्ही करोडपती असो किंवा झोपडीत राहणारे असो, प्रेम ज्याच्याकडे आहे तो सुखी आहे, बाकी सगळे दुःखी आहेत.
आणि प्रेमाचाच अर्थ असतो भक्ती. भक्तीचाच अर्थ असतो प्रेम. तर ते आता भगवंत थोडक्यात समजावून सांगणार आहेत. अख्खी भगवद्गीता याच्यासाठीच आहे, परंतु या अध्यायामध्ये थोडक्यात समजावून सांगणार आहेत. प्रभुपादांनी मोठं तात्पर्य दिलंय. कदाचित प्रभुपाद आपल्याला समजावून पण सांगतील, जरा अहेड ऑफ टाइम सांगतात प्रभुपाद, ते आपण वाचूया. वैदिक शब्दकोश निरुक्ती यात म्हटल्याप्रमाणे संख्या म्हणजे इट शुड बी सांख्य. संख्या म्हणजे जे सर्व गोष्टींचे विस्तृत रूपात वर्णन करते. जे सांख्य पाहिजे होतं तिथे, संख्या नाही, सांख्य. निरुक्ती नावाचे एक डिक्शनरी आहे संस्कृतची. त्या डिक्शनरीमध्ये सांख्य या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. एखादी गोष्ट अगदी डिटेल मध्ये जाऊन सांगणे, त्याला म्हणतात सांख्य तत्व. देयर इज नो diacritics in this. Both of the A doesn't have the line. आणि जीवात्म्याच्या स्वरूप स्थितीची माहिती सांगणारे तत्वज्ञान म्हणजे हे सांख्य तत्वज्ञान होय. बोथ शुड बी सांख्य. ऍक्च्युली दोन्ही ठिकाणी सांख्य पाहिजे, संख्या नाही. योग हा इंद्रिय निग्रह करण्याशी संबंधित आहे. असे बरेच शब्द येणार आहेत भगवद्गीतेमध्ये, लक्षपूर्वक ऐका. योग या शब्दाचा अर्थच असतो मन आणि इंद्रियांना कंट्रोल करणे. योगचा शब्दशः अर्थ असतो जोडणे. योगा योग म्हणतो की नाही योगाला. कशाशी जोडणे? भगवंतांशी जोडणे. तिथून सेपरेट होऊन आलोय आपण, तर जोडणे. त्या जोडण्यासाठी ज्या पद्धतीचा उपयोग केला जातो त्याला योग म्हणतात. आणि योगचा मेन पहिला उद्देश असतो तो म्हणजे मनाला आणि इंद्रियांना कंट्रोल करणे. कशापासून? पाप कर्मांपासून. तर या श्लोकामध्ये एक महत्वाचा शब्द वापरलाय तो म्हणजे बुद्धियोग. बुद्धिर्योगे त्विमाम शृणु. आता मी तुला बुद्धियोग सांगणार आहे. बुद्धियोगाचा अर्थ असतो की आपलं बुद्धी वापरून या कर्मबंधनातून बाहेर कसं पडायचं. यालाच भक्तियोग देखील म्हटलं जातं. प्रभुपाद सांगतील पुढे. तर योग या शब्दाचा बेसिक अर्थ असतो इंद्रिय निग्रह करणे, इंद्रियांना कंट्रोल करणे, म्हणजेच मनाला कंट्रोल करणे. योग चित्त वृत्ती निरोधः पतंजली ऋषी देखील म्हणतात. जो आपण आसन प्राणायाम वगैरे योगासन वगैरे करतो त्याचा पण उद्देश हाच असतो. ज्याला अष्टांग योग म्हणतात, त्यातले फक्त आपण आसन आणि प्राणायाम करतो, पण त्याच्यामध्ये अजून ही 6 अंग असतात. यम नियम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. हे सगळे व्यवस्थित स्टेप बाय स्टेप केले की आपण भगवंतांशी जोडले जातो. याला पतंजली ऋषींचा योग म्हटला जातो. परंतु दुर्दैवाने आपल्याला फक्त आसन आणि प्राणायाम शिकवले जातात, आणि ते पण इंद्रिय तृप्तीसाठी. योगचा अर्थ आहे इंद्रियांना पूर्णपणे कंट्रोल करणे. हे देखील भगवंत 6व्या अध्यायात खूप छान समजावून सांगणार आहेत. ध्यान योग. अर्जुनाचा युद्ध न करण्याचा प्रस्ताव हा इंद्रिय तृप्तीवर आधारित होता. याच्याबद्दल आपण चर्चा केली. इंद्रिय तृप्ती म्हणजे माझा फायदा काय, बेसिक डेफिनेशन. अर्जुन माझं कर्तव्य काय म्हणण्यापूर्वी माझा फायदा काय आहे, जे आजच्या या जगातला प्रत्येक माणूस तेच पहिला प्रश्न तो विचारतो, माझा फायदा काय. म्हणजे म्हणूनच तुम्हाला कधी कधी आश्चर्य वाटत असेल की मी असं का म्हणतो सारखं की आपण सगळे पाप कर्म करत आहोत. हे कारण आहे. अर्जुन पण स्वतःच्या इंद्रिय तृप्तीचाच विचार करत होता. आपले आद्य कर्तव्य विसरून त्याला युद्धापासून परावृत्त व्हावयाचे होते, कारण त्याला वाटत होते की धृतराष्ट्रपुत्र चुलते बंधू इत्यादींची हत्या करून राज्योपभोग घेण्यापेक्षा त्यांची हत्या न करताच आपण सुखी होऊ. मी सुखी कसा होणार, याला म्हणतात इंद्रिय तृप्ती. आणि कर्तव्य म्हणजे हे माझं कर्तव्य आहे, माझं सुख असो दुःख असो मला फरक पडत नाही, मला हे केलं पाहिजे. जसं कालच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा केली, हो नाही.
दोन्ही गोष्टी मूलतः इंद्रिय तृप्तीवरच आधारित होत्या. दोन्ही म्हणजे राज्य मिळालं नाही मिळालं, कारण तो स्वतःचं सुख दुःख बघत होता, किंवा आपल्या नातेवाईकांचं सुख दुःख म्हणत होता. बऱ्याचदा लोक म्हणतात की मी माझ्या इंद्रिय तृप्तीसाठी काहीच करत नाही, मी माझ्या समाजासाठी करतो, मी माझ्या कुटुंबासाठी करतो, मी राष्ट्रासाठी करतो. ही पण इंद्रिय तृप्तीच असते. याला शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे विस्तारित इंद्रिय तृप्ती. म्हणजे हे सगळ्यांचं भलं झालं की मला सुख मिळणार, शेवटी तुझ्या सुखासाठीच तू करतो. म्हणून इथे सांगितले की दोन्ही गोष्टी मूलतः इंद्रिय तृप्तीवरच आधारित होत्या. बुद्धी आणि कर्तव्याचा त्याग केला तरीही नातलगांवर विजय प्राप्त करून मिळणारे सुख आणि नातलगांना जिवंत पाहून मिळणारे सुख, ही दोन्ही सुखे वैयक्तिक इंद्रिय तृप्तीवर आधारित आहेत. आणखीन एकदा वाचतो. बुद्धी आणि कर्तव्यांचा त्याग केला तरीही नातलगांवर विजय प्राप्त करून मिळणारे सुख आणि नातलगांना जिवंत पाहून मिळणारे सुख, म्हणजे मला हरवा तुम्ही जागा, दोन्ही इंद्रिय तृप्तीवरतीच आधारित आहे. म्हणून श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगायचे होते की आपल्या पितामहांच्या शरीराचा वध केल्याने तो त्यांच्या आत्म्याचा वध करणार नव्हता. पुढे ते सांगतात की भगवंतांसहित सर्व उपस्थित व्यक्तींचे स्वत्व नित्यच असते, कोणीच मरत नाही. त्या सर्व व्यक्तींना भूतकाळात स्वत्व होते, वर्तमान काळात स्वत्व आहे. What is स्वत्व? इंडिव्हिज्युअलिटी. इंडिव्हिज्युअलिटी. आणि भविष्यातही त्यांना स्वत्व राहील, म्हणजे सगळे सेपरेट असणार आहेत, कधीही नष्ट होणार नाहीत, फक्त शरीर बदलतात. कारण आपल्याला सनातन काळासाठी स्वत्व आहे, वैयक्तिक व्यक्तिमत्व आहे. आपण केवळ विविध प्रकारे आपला शारीरिक पोशाख बदलतो, परंतु वास्तविकपणे भौतिक बंधनातून मुक्त झाल्यावरही आपण आपले वैयक्तिक स्वातंत्र्य स्वत्व राखून ठेवतो. आत्मा आणि शरीराचे पृथक्करणात्मक ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत विस्तृतपणे सांगितले आहे. आणि आत्मा आणि शरीर यांच्याबद्दल विविध दृष्टिकोनातून सांगण्यात आलेल्या तत्वज्ञानालाच निरुक्ती शब्दकोशामध्ये सांख्य तत्वज्ञान असे त्या ठिकाणी म्हणण्यात आले आहे. तर याला म्हणायचं सांख्य. सांख्य फिलॉसॉफी ही ओरिजिनली भगवान कपिल देवानी सांगितली माता देवहूतीला. श्रीमद भागवतमच्या 3ऱ्या स्कंदामध्ये अध्याय 26 ते 30 डिटेलमध्ये परत एकदा भगवद्गीता सांगितल्यासारखे ते अध्याय, पण तो भगवद्गीतेपेक्षाही जास्त डिटेलमध्ये. म्हणून सांख्य तत्वज्ञानाला जनरली कपिल देवांशी जोडलं जातं. जे एखादी गोष्ट अगदी डिटेलमध्ये जाऊन सांगणे त्याला म्हणायचं सांख्य तत्वज्ञान. परंतु याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला उद्या फिजिक्स एकदम डिटेलमध्ये जाऊन सांगितलं म्हणजे त्याला पण सांख्य तत्वज्ञान म्हणायचं. अध्यात्माविषयी, आनंदाविषयी, जीवनात आनंद कशाने मिळतो याच्याविषयी. कारण आणखीन एक बोगस कपिल देव होता प्रभुपाद, जनरली त्यांचं नाव घेताना अरेतुरीची भाषा वापरतात. त्याने पण सांख्यच तत्वज्ञान सांगितलं, म्हणजे डिटेलमध्ये सांगितलं, परंतु इंद्रिय तृप्ती सांगितली. खा प्या ऐश करा मौज मजा करा, उद्या कोणी बघितलेलं आहे, ही फिलॉसॉफी सांगितली. प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात की ती सांख्य नव्हे, आत्म्याशी संबंधित आणि आत्म्याच्या आनंदाशी संबंधित जे फिलॉसॉफी आहे, जे तत्वज्ञान आहे, त्याला सांख्य तत्वज्ञान म्हणतात. प्रभुपाद इथेच सांगतात, ऍक्च्युली मी विसर, तोतया कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाचा या सांख्य तत्वज्ञानाशी काडी मात्रही संबंध नाही. त्याला तोतया, प्रभुपादांनी जेवढं सांगितलं तेवढंच मला पण माहितीये बरं का. हे तोतया कपिल देव कोण होते आपल्याला माहिती नाही. नास्तिक कपिलाच्या सांख्य तत्वज्ञानाच्याही फार पूर्वी भगवान श्रीकृष्णांचे मूळ अवतार भगवान कपिल देव यांनी श्रीमद भागवतमात आपली माता देवहूती हिला सांख्य तत्वज्ञान सांगितले होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की पुरुष किंवा परमेश्वर हेच कर्ता आहेत आणि प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून ते सृष्टीची निर्मिती करतात. या गोष्टीचा वेद आणि गीता देखील स्वीकार करते. वेदांमध्ये बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये एक स्पष्ट श्लोक आहे याच्याबद्दल, अहम सर्वस्य प्रभवो, अत्यंत महत्वाचा श्लोक भगवद्गीतेतला 10.8. त्याच्या तात्पर्यामध्ये वेदांमध्ये कुठे कुठे सांगितले प्रभुपाद सांगतात आपल्याला, संदर्भ देऊन. त्यामुळे आता इथे आपण डिटेलमध्ये जाणार नाहीये.
तर हे सांख्य तत्वज्ञानाचा मुख्य उद्देश असतो की भगवंतच कर्ता आहेत, भगवंतच निर्माता आहेत, आपण भगवंतांचे सेवक आहोत, हे डिटेलमध्ये जाऊन सिद्ध करून प्रस्थापित करणे, प्रूव्ह करणे त्याला आपण म्हणतो. एखादा सिद्धांत प्रूव्ह करणे, सिद्ध करणे. या गोष्टीचा वेद आणि गीता स्वीकार करते. वेदांमधील वर्णनावरून आपल्याला कळून येते की परमेश्वराने प्रकृतीमध्ये केवळ दृष्टिक्षेपाद्वारे अनुरूप जीवात्मे प्रवेशित केले. हे सर्व जीवात्मे इंद्रिय तृप्ती खातर भौतिक प्रकृतीमध्ये कार्य करीत आहेत आणि भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली ते स्वतःला उपभोक्ता समजत आहेत. आपल्याला भगवंतांनी इथे सोडलं, भगवंतांचे अंश आहोत आपण ऍक्च्युली तसं बघायला गेलं, आणि आपला हा जो स्वार्थ आहे त्या स्वार्थापोटी आपण स्वतःला भोगता समजतोय. म्हणजे जे दिसेल त्याचा आनंद माझ्यासाठी आहे, आणि तेच सगळे त्याच प्रयत्नात आहेत की नाही. तुमचे आई वडील, नातेवाईक, भाऊ बहीण, तुम्ही स्वतः, तुमचे कोवर्कर्स, ऑफिस मधले, फॅक्टरीतले सगळे ह्याच मागे आहेत की मॅक्झिमम गोष्टी माझ्या मालकीच्या कशा होतील आणि त्याचा भोग मला कसा घ्यायला मिळेल, म्हणजे मी आनंदी होणार. तर परमेश्वरांनी आपल्याला इथे सोडलं आणि सोडल्या आपलं हे काम सुरू झालं, भोग कसा घ्यायचा. परंतु आपल्याला हे माहिती नाहीये की नियम खूप स्ट्रिक्ट आहेत. दुसऱ्याचं हिसकावून भोग घ्यायचा आपण प्रयत्न केला की आपल्याला दंड मिळणार. यालाच कर्म आणि कर्माचं फळ म्हटलं जातं. ही मनोवृत्ती मोक्षाच्या अंतिम क्षणापर्यंत टिकून राहते. त्यावेळी जीवात्मा भगवंतांची एकरूप होण्याची इच्छा करतो. हा मायेचा किंवा इंद्रिय तृप्तीचा शेवटचा आघात असतो, आणि अनेक जन्मात इंद्रिय तृप्ती केल्यानंतर एखादा महात्मा वासुदेव भगवान श्रीकृष्णांना शरण जातो. या प्रकारे त्याची परमसत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. मग हळूहळू आपल्याला थोडक्यात पूर्ण भगवद्गीताच इथे सांगतायत प्रभुपाद. हळूहळू आपल्याला समजायला लागतं काहीतरी चूक केली की आपल्याला दंड मिळतो. खाली बघितलं नाही की ठेच लागते. तसंच कुणाला तरी दुसऱ्याचं शोषण केलं, आपल्याला त्याचं दंड भोगावं लागतं, या जन्मात कधी दुसऱ्या जन्मात. मग बरेचसे व्यक्ती भगवंतांना शोधण्याऐवजी कोण देते दंड म्हणून शोधायचा प्रयत्न करतात. त्याच्यावरती उपाययोजना सुरू करतात की औषधं शोधून काढूया का, गाड्या शोधून काढूया का, आणि ते फिक्स करायचा प्रयत्न करतात. मग बऱ्याच जन्मानंतर लक्षात येते की आपण फिक्स करू शकत नाही. मग त्याच्यापासून परावृत्त होतात. कर्म केलं की दंड मिळतं हे लक्षात आलं की कर्म करायचं नाही, लांब राहायचं. परंतु आनंद मला माझा मी श्रेष्ठ होऊनच मिळवणार म्हणून मग त्यांची इच्छा, ते काय विचार करतात की हे कोणीतरी अव्यक्त कोणीतरी व्यक्ती आहे ज्याला आकार नाही, काय नाही, तो हे सगळं कंट्रोल करतोय, आणि आपण त्याच्यापासूनच आलोय, आपण त्याच्या शरीरामध्ये जाऊन घुसलो, तोच झालो की मग आपल्याला पुन्हा हे दुःख भोगावं लागणार नाही, कर्मबंधनात अडकावं लागणार नाही. आणि म्हणून ते त्याच्याच मध्ये विलीन व्हायची इच्छा ठेवतात, हे निर्विशेषवादी, निराकारवादी, मायावादी लोक. आणि म्हणून याला प्रभुपाद इथे म्हणतात ही पण एक भोगाचीच इच्छा आहे. कारण शेवटी तुम्ही स्वतःचा स्वार्थ बघताय, प्रेम नाही ते अजून पण. सगळं बंद केलं, कर्म बंद केलं, कर्माचे नियम तंतोतंत पाळले जातात. मायावादी संन्यासी कधी भेटले तर बघा अतिशय स्ट्रिक्ट असतात, खाणार नाही म्हणजे नाही, कारण त्यांना माहिती असते खाल्लं की मला याचा दंड मिळणार. परंतु भगवंतांबरोबर एकरूप होऊन भगवंत होणार ही इच्छा अजून गेलेली नसते. आणि म्हणून प्रभुपाद याला म्हणतात मायेचा शेवटचा पाश. माया खूप स्ट्रॉंग असते, इथपर्यंत पण तुम्हाला अडकूनच ठेवायचा प्रयत्न करत असते, कारण तुम्ही चूक करून आलेला असता इथे. आणि मग अनेक जन्मानंतर असा व्यक्ती देखील भगवंतांना शरण जातो आणि सगळं काही भगवंतांच्या मालकीचं आहे. वासुदेव आहे, त्या वासुदेवच सगळीकडे आहे, त्यानेच हे निर्माण केलेलं आहे. मी पण त्यांचाच अंश आहे, मी त्यांचा अंश म्हणून मला त्यांची सेवा केली पाहिजे. ती सेवा जर मी करायला लागलो तर त्यातला जो रिझल्ट आहे तो मला बांधून ठेवणार नाही, हे त्याला अनेक जन्मानंतर लक्षात येतं. ते काय म्हटलेलं आहे, एखादा महात्मा
भगवान श्रीकृष्णांना शरण जातो आणि या प्रकारे त्याला परम सत्य प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. हा श्लोक आहे 7व्या अध्यायामध्ये. कितवा श्लोक आहे? 20वा काहीतरी. बहुनाम जन्मनाम अंते, अनेक अनेक जन्माच्या शेवटी ज्ञानवान माम प्रपद्यते, तो जो सर्वात हुशार असतो तो मला शरण येतो. आणि मग तो जाणतो वासुदेव सर्वमिती, सगळं काही वासुदेव आहे, सगळं काही वासुदेवांच्या मालकीचं आहे. परंतु असा महात्मा खूप दुर्लभ असतो. स महात्मा सुदुर्लभ. कारण बाकी सगळ्यांना लागलेला आहे की मी कसा भगवान होईल, माझा स्वार्थ कसा साध्य करेन. आणि कलियुगामध्ये हे काय पटवून द्यायची तुम्हाला गरज नाही. जिकडे बघेल तिकडे हेच चालू आहे, हो की नाही? दुसऱ्यांचं हिसकावून घेऊन माझं कसं होईल. आजकाल आई वडील पण मुलांचा विचार करत नाहीत. खड्ड्यात गेली मुलं, माझा स्वार्थ महत्वाचा आहे, माझा सिनेमा महत्वाचा आहे, माझा मॉल महत्वाचा आहे, माझा ड्रग्ज महत्वाचा आहे. मुलं सेम विचार करतात. आई वडील कुठले मला माहिती नाही, माझी इंद्रिय तृप्ती महत्वाची आहे. कलियुगामध्ये तर अतिशय कठीण आहे हे सगळं जाणून घेणे. परंतु भगवंत तरीही कृपा करून आपल्यासाठी भगवद्गीता सोडून जातात, जेणेकरून तुम्ही हे समजावून घ्यावं काय भानगड आहे. जिथे जिथे स्वार्थ आहे, काम इच्छा आहे, पुढे खूप छान समजावून सांगणार आहेत या अध्यायामध्येच, तेव्हा आपण चर्चा करू. तरी पण तिथे तिथे आपण अडकतो. हे अडकतो आपल्याला अजून पटलेलं नाहीये. आपल्याला आजार होतात, म्हातारपण येतं, वियोगाचं दुःख भोगावं लागतं, प्रेयसीचं, प्रियकराचं, नातेवाईकांचं. तरीही त्याच्यावर मात करून आपण आपली हीच इच्छा असते की माझा स्वार्थ कसा पूर्ण होईल. अरे किती दिवस जगणार स्वतःच्या स्वार्थासाठी. परंतु हे निसर्गाचं नियम कोणाला चुकलेलं नाही. जोपर्यंत तुमचा स्वार्थ आहे, माझी इंद्रिय तृप्ती, तोपर्यंत तुम्हाला इथेच राहावं लागणार, इथेच दंड भोगावं लागणार, सुख भोगावं लागणार, दुःख भोगावं लागणार, दोन्ही येत राहणार. आणि यालाच बंधन म्हटलेलं आहे, बांधून ठेवणे, बद्धावस्था, बांधलेली अवस्था. मग यातून काही लोक बाहेर पडायचा प्रयत्न करतात, थोडक्यात पडायचा प्रयत्न करतात. मग कुणी हे संस्था जॉईन करतो, कुणी हा संप्रदाय जॉईन करतो, तिथे पण कन्फ्यूज होतात, शेवट मिळत नाही. असं करत करत शेवटी भगवद्गीतेत येतात. भगवद्गीता जो जाणतो, भगवद्गीता जो वाचतो, तो दुसरीकडे दुसरं काही वाचायला जाणायला जात. कारण इतकं परफेक्टली दिलेलं आहे भगवंतांनी, आणि त्याहून परफेक्टली समजावून सांगितलेलं आहे श्रील प्रभुपादांनी. अर्जुनाने पूर्वीच श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांना आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार केला आहे. याच अध्यायामध्ये तो म्हणतो शिष्यस्तेहम चादिमाम त्वाम प्रपन्नम. म्हणून आता भगवान श्रीकृष्ण त्याला बुद्धियोग किंवा कर्मयोग युक्त होऊन कसे कर्मयोग युक्त, तिथं जागा पाहिजे बरं का दोन्हीच्या मध्ये, किंवा कर्म स्पेस योग युक्त होऊन कसे करावे याबद्दल सांगतील, तर सांगणार आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास केवळ भगवंतांच्या संतुष्टीकरिता भक्ती योगाचे आचरण कसे करावे याबद्दल सांगतील. मगाशी मी म्हणालो की प्रभुपादांना आतुरता लागलेली असते, ती सांगून टाकतात सगळं. पुढे जे सांगणार आहेत भगवंत, कर्म कसं करायचं जे तुम्हाला बांधून ठेवणार नाही हे सांगणार आहेत. त्याचाच अर्थ असतो कर्म, कोणतंही कर्म असू दे, मग ते सकाळ दुपार संध्याकाळ कायमचं, ते भगवंतांच्या संतुष्टीसाठीच असलं पाहिजे, नाहीतर ते तुम्हाला बांधून ठेवणार. आणि जितके तुम्ही स्वार्थी, जितके तुम्ही कामी, जितके तुम्ही क्रोधी, द्वेषी, मत्सरी, त्या कर्माचं रिझल्ट असते दुःख. आणि जितके तुम्ही सत्वगुणी, त्या कर्माचं रिझल्ट असते सुख. आणि दोन्ही बांधून ठेवतात. भगवंतांच्या संतुष्टीसाठी तुम्ही काही कराल ते तुम्हाला बांधून ठेवत नाही. हे एवढं सोपं गणित समजावून सांगण्यासाठी अख्खी भगवद्गीता आहे. या बुद्धियोगाचे विस्तृत वर्णन प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा म्हणून वास करणाऱ्या भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध असे करण्यात आले आहे. बुद्धियोग म्हणजेच काय? ही अक्कल. सिंपल शब्दाचा, या शब्दाचा सिंपल अर्थ आहे. बुद्धियोग कर्मयोग आहे, अष्टांग योग आहे, आणि काय काय ध्यान योग आहे, भक्ती योग आहे. बुद्धियोगालाच भक्तियोग म्हटलं जातं मॅक्झिमम वेळेला. याचे कन्फ्यूज होऊ नका. बुद्धियोग म्हणजे ही बुद्धी की काम कसं केलं पाहिजे.
जेणेकरून मी कर्मबंधनात अडकणार. आता याचा संबंध डायरेक्ट परमात्म्याशी आहे, भगवंतांशी आहे. हे 10व्या अध्यायामध्ये 10व्या श्लोकात दिलेलं आहे. ददामी बुद्धी योगम तम, भगवंत तिथे म्हणतात मी बुद्धी योग देतो तुला. ददामी म्हणजे देणे, बुद्धी योगम तम तुला. कोणाला देतात? कोणाला माहिती हा श्लोक? कोणाला देतात भगवंत बुद्धी योग? बुद्धी जो भगवंतांची सतत कंटिन्युअसली न थांबता प्रीतीपूर्वक सेवा करत असतो. जबरदस्तीने नाही बरं का, प्रीतीपूर्वक. ददा मी बुद्धी योगम येशाम सतत युक्तानाम भजताम प्रीतीपूर्वकम, त्याला मी बुद्धी देतो. आणि या बुद्धीचा उपयोग काय असतो त्याच श्लोकामध्ये सांगतात. प्रभुपाद इथे सांगितलेत की नाही माहित नाही. त्याच श्लोकामध्ये या बुद्धीचा उपयोग काय असतो? येन माम उपयंती, ते त्या बुद्धीचा वापर करून तू माझ्यापर्यंत येऊन पोहोचू शकतोस, अर्जुनाला सांगितलं. तीच बुद्धी म्हणजे भगवद्गीता आहे. अर्जुनाला नुसती नाही सांगितली, आपल्याला पण सांगितलं. जो कोणी अर्जुनाप्रमाणे ऐकेल त्याला पण मिळणार आहे. जो कोणी अर्जुनाप्रमाणे प्रीतीपूर्वक भगवंतांची सेवा करेल त्याला पण मिळणार, आणि तो भगवंतांकडे जाऊ शकणार, तो देखील महात्मा होऊ शकणार. परंतु हा प्रत्यक्ष संबंध भगवत भक्तीशिवाय होऊ शकत नाही. भक्तिमय सेवा करावी लागते. म्हणून जो भगवंतांच्या भक्तिमय किंवा दिव्य प्रेममयी सेवेमध्ये, दुसऱ्या शब्दात कृष्ण भावनेमध्ये स्थित झाला आहे, त्यालाच भगवंतांच्या विशेष कृपेमुळे या बुद्धियोगाची प्राप्ती होऊ शकते. यासाठीच भगवंत सांगतात की जे दिव्य प्रेमामुळे भगवत भक्तीमध्ये नित्य रममान होतात त्यांनाच फक्त ते भक्तिमय प्रेमाचे शुद्ध ज्ञान प्रदान करतात. 10व्या अध्यायातले हे 4 श्लोक जे आहेत ना, 8 मगाशी जो मी म्हणालो 8, अहम सर्वस्य प्रभवो, मी सगळं निर्माण केलेलं आहे. त्यानंतर नंबर 9, माझे जे हे जो जाणतो तो सदैव माझ्याबद्दल चर्चा करत असतो, त्यातच आनंद घेत असतो. नंबर 10 म्हणजे हा, तो सतत माझी सेवा करत असतो म्हणून मी त्याला बुद्धी देतो. आणि नंबर 11 म्हणजे त्याचं सगळं अज्ञान पूर्णपणे नष्ट करून टाकतो ज्ञानमय ज्योतीने. या 4 श्लोकांना भगवद्गीतेतलं सर्वश्रेष्ठ 4 श्लोक म्हटले जातात. याचा अभ्यास केला, हे समजलं की पूर्ण भगवद्गीता समजतं. मग बाकीचे भगवद्गीता कशाला दिले? त्या लेवलला येण्यासाठी दिले. त्यामुळे उद्यापासून तुम्ही यायचं नाही असं नाही, सगळं समजावून घेऊन मग ते 4 श्लोक परफेक्टली समजावून घ्यायचे आपल्याला. या प्रकारे भक्त सहजरित्या नित्य आनंदमयी अशा भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. येन माम उपयंती, ते नित्य आनंद आहे. तिथे आनंदच आनंद आहे, फ्री आहे, कोणी तुम्हाला बांधून ठेवणार नाही. परंतु तिथे इच्छा एकच असते, भगवंतांची सेवा करणे, भगवंतांसाठी डान्स करणे, भगवंतांसाठी गाणे, भगवंतांसाठी सेवा करणे. किती दिवस? किती पाहिजे तेवढे दिवस. वेळेचं बंधन नाही, भूक नाही, तहान नाही, फक्त आनंदच आनंद आहे. कुणी तुम्हाला येऊन रागवणार नाही, कुणी तुमच्याकडून हिसकावून घेणार नाही, शरीर सोडावं लागणार नाही. कोणाला नको अशा प्रकारचा आनंद? प्रभुपाद नेहमी समजावून सांगतात, तो जो आनंद आहे ज्याचं इथं वर्णन दिलेलं आहे नित्य आनंदमयी, प्रभुपाद समजावून सांगतात तो आनंद कसा माहितीये? कधीही कमी होत नाही, वाढत जातो आणि कधीही थांबत नाही, संपतच नाही. या भौतिक जगात आनंद बरोबर याच्या उलटा असतो. एक ना एक दिवस थांबतो, मग ते कशातलं पण असू दे, गाडीत असो, बंगल्यात असो, पतीमध्ये असो, पत्नीमध्ये असो, एक दिवस थांबतं. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या भौतिक जगातल्या आनंदाचं म्हणजे या भौतिक जगातला आनंद सेम टू सेम जरी केलं तरी कमी होत असतं. आज जेवढा आनंद मला या गुलाबजामुन मिळालाय, उद्या तेवढाच आनंद मिळत नाही, कमी झाल्यासारखा वाटतं. याच्या बरोबर उलट तिकडे आहे. कंटिन्यू आनंद आणि कंटिन्यू वाढणारा आनंद, कधी न संपणारा आनंद. म्हणून तिथे गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण मुक्त होतो. आणि म्हणून आपल्याला हे थोडंफार आता समजलं पाहिजे, कळालं पाहिजे आणि पटलं पाहिजे की मला कुणीतरी बांधून ठेवलेलं आहे. कशात बांधलंय? सुख आणि दुःखामध्ये बांधलंय. हे साखळी दिसत नाही परंतु बांधलंय. कोणी आहे जो ठामपणे सांगू शकेल मला कधीच दुःख झालं नाही? या भौतिक जगात शक्य नाही. त्यामुळे फर्स्ट स्टेज, पहिली पायरी
म्हणजे हे मान्य करणे की मला बांधून ठेवलेलं आहे, मला यातून मुक्त व्हायचं आहे. कलियुगामध्ये मॅक्झिमम लोकांना हे पटत नाही किंवा हे माहितीच नसतं. त्यांना वाटतं अध्यात्म, देवधर्म, ग्रंथ वाचन वगैरे हे पण इथेच सुख मिळवण्यासाठीच आहे. 4 श्लोक सांगा प्रभूजीला, बिझनेसमध्ये काहीतरी फायदा होते का बघूया. मोठा श्लोक लावला, मंत्र लावला, मंत्र टेप रेकॉर्ड वरती लावला, अजून काय फायदा होतो का? हे अध्यात्म त्यासाठी नाही आहे. अध्यात्म हे या बंधनातून मुक्त होण्यासाठी आहे. म्हणून मॅक्झिमम लोकांना माहितीच नाही आहे की आपण बंधनात आहोत. पहिली गोष्ट म्हणजे आपण हे मान्य केलं पाहिजे, पटलं पाहिजे की आपण बंधनात आहोत. याप्रमाणे या श्लोकात सांगण्यात आलेला बुद्धियोग म्हणजेच भगवत भक्ती होय. आणि या ठिकाणी उल्लेख केलेल्या सांख्य शब्दाचा तोतया कपिलाच्या सांख्य तत्वज्ञानाशी काडी मात्रही संबंध नाही. पुन्हा एकदा सांगतात प्रभुपाद, यासाठीच या ठिकाणी उल्लेख केलेल्या करण्यात आलेल्या सांख्य योगाचा नास्तिक सांख्य तत्वज्ञानाशी संबंध आहे अशी कोणीही गैरसमजूत करून घेऊ नये. तो नास्तिक सांख्यवाद ऍक्च्युली एका वाक्यात सांगू शकतो आपण, खा प्या ऐश करा, उद्या कोणी बघितले, म्हणजे सगळेच करता जात आहे की नाही, त्याच्याशी काही संबंध नाही. तसेच त्या काळी त्या नास्तिक सांख्य तत्वज्ञानाचा काही प्रभावही नव्हता आणि भगवान श्रीकृष्ण अशा निरीश्वरवादी भोंदू तत्वज्ञानाचा उल्लेख करणेही शक्य नाही. वास्तविक सांख्य तत्वज्ञानाचे वर्णन भगवान कपिल देवानी श्रीमद भागवतम मध्ये केले आहे, पण त्याचाही वर्तमान विषयाशी अजिबात संबंध नाही. जे भगवान कपिल देव ऍक्च्युली भागवतम मध्ये खूप डिटेलमध्ये भक्तीच समजावून सांगतात सांख्य तत्वज्ञानाद्वारे, परंतु इथे फक्त आत्म्याचं स्वरूप अगदी डिटेलमध्ये फाडून फाडून पृथक्करणात्मक सांगितलेलं आहे. यालाच सांख्य तत्वज्ञान म्हटलेलं आहे, म्हणून या अध्यायाचं नाव आहे सांख्ययोग. या ठिकाणी सांख्य म्हणजे शरीर आणि आत्म्याचे पृथक्करणात्मक विवेचन. केवळ अर्जुनाला बुद्धियोग किंवा भगवत भक्ती योगाप्रत आणण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी आत्म्याचे विस्तृत विवेचन केले आहे, अगदी डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णांचे सांख्य आणि भगवान कपिल देवांचे भागवतातील सांख्य तत्वज्ञान एकच आहे. कन्फ्युजिंग आहे, एकच आहे पण म्हणतात, एकच नाही पण म्हणतात, व दोन्हीचा उद्देश सेम आहे. वेगवेगळ्या भगवान कपिल देव मात्र कम्प्लीट भगवद्गीता रिपीट केल्यासारखं सगळं डिटेलमध्ये सांगतात. भगवद्गीतेच्या साहित्यच आहे ते 5-6 अध्याय भागवतम मध्ये. तो सर्व भक्तियोगच आहे. यासाठीच भगवान श्रीकृष्ण सांगतात की जे अल्पबुद्धी लोक आहेत तेच केवळ सांख्ययोग आणि भक्तियोग यामध्ये भेद करतात. डिस्कनेक्टेड. सांख्ययोगो पृथक बाला प्रवदंती न पंडिता. अर्थात नास्तिक सांख्य योगाचा भक्ती योगाशी मुळीच संबंध नाही, तरी सुद्धा अज्ञानी लोक दावा करतात की नास्तिक सांख्य योगाचाच उल्लेख भगवद्गीतेत केला आहे. नाही, म्हणजे बरेचसे लोक असे आहेत की भगवंतांची एकरूप होऊन स्वतः भगवंत व्हायची एवढी भयानक तीव्र इच्छा असते ना, की कर्मबंधन सगळं 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 समजावून घेतात, त्याप्रमाणे वागायला पण लागतात. खरं मी भगवंतांचा सेवक होणार नाही, मी भगवंतांची एकरूप होऊन भगवंतच होणार. मग ते भगवद्गीतेचा पण अर्थ वेगळा काढतात, भागवतमचा पण अर्थ वेगळा काढतात. भागवतमचा कसा काढतात देव जाणो, कारण भागवतमच्या शब्दामध्ये भगवान आहे. आणि वेद, ब्रह्मसूत्र, वेदांत सगळ्याचा अर्थ हा आपल्या पद्धतीनेच काढतात की देव बिव कोणी नाही आहे, शक्ती आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एकरूप होऊन मला पण भगवान व्हायचंय. इथे मी अडकलोय, का अडकलोय मला पण माहिती नाही, मग तू देव कसा काय मला पण माहिती नाही, खरं इथून बाहेर पडल्यावर मी देव होणार आहे, भगवान होणार आहे, एवढं मला माहिती आहे. मूर्खतेची कल्पना असते. मग ते सांगतात सांख्ययोग खरा सांख्य तो आहे, हा योग सांख्ययोग नव्हे. नॉर्मल थोडंफार जरी संस्कृतचं ज्ञान असेल तरी तो कोणाच्याही लक्षात येईल की मूर्खपणे भगवद्गीतेत कुठेच सांगितलेलं नाहीये भगवंतांची एकरूप होणे.
म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की बुद्धियोग म्हणजे पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदयुक्त कृष्ण भावनेमध्ये कार्य करणे होय. त्यालाच बुद्धियोग म्हणतात, त्यालाच भक्तियोग देखील म्हणतात. बुद्धियोग म्हणजे पूर्ण ज्ञान, अजिबात अज्ञान नाही, आणि पूर्ण आनंदयुक्त कृष्ण भावनेमध्ये कार्य करणे होय. जिथे अज्ञान आहे तिथे परत दुःख आलं. आणि कलियुगातला माणूस इतका मूर्ख आणि अज्ञानी आहे की त्याला अज्ञानाचं सुख वाटतं. म्हणजे तो प्रदूषणात राहील, घाणेरडं खाईल, खरं पैसा आणि प्रसिद्धीच त्याला महत्वाची असते. त्याला कोणी चांगलं खायला दिलं तरी तो येणार नाही, अशी परिस्थिती आहे आपली. यालाच अज्ञान म्हणतात. आता हे आपण ज्या दशकामध्ये वाढलो, आपण म्हणजे मी माझी तुलना करतोय, मी आता 48 वर्षाचा आहे, तर 70, 80, 90 या दशकामध्ये आपण वाढलो आणि आपल्याला हे काय माहितीच नव्हतं की आपण काय स्प्रे करतोय आणि कुठे स्प्रे करतोय, कशासाठी हे केमिकल वापरतोय. घरात सगळे केमिकल आणतच गेलो आपण. यालाच अज्ञान म्हणतात. आणि आता अशा प्रकारचे आजार होतात आपल्याला, ते डॉक्टरला पण कळत नाही काय झालेलं. बरं, हे आता हे अज्ञान सगळं घालवून देण्यासाठी ज्ञान देणारे भरपूर जण आलेत. भगवद्गीतेच्या रूपात देतात आणि नॉर्मल फिजिक्स केमिस्ट्रीच्या रूपात पण युट्यूबवरती तुम्हाला भरपूर असं ज्ञान मिळेल. परंतु ते ज्ञान घ्यायची आपल्याला आता ताकद राहिली नाही, इतके आपण अज्ञानी झालो. अज्ञानात सुख आहे, मॉडर्न माणूस म्हणतो, मॉडर्न जगातला माणूस म्हणतो अज्ञानात सुख आहे. अज्ञानात सुख नसतं ऍक्च्युली, अज्ञानात दुःख असतं. अज्ञानात माणूस चूक करतो आणि चूक केला की त्याला दुःख भोगावं लागतं. म्हणून इथे सांगितलंय की बुद्धियोग म्हणजे पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंद, अगदी दुःखाचा लवलेश पण नाही, असं होऊन भक्तिमय कृष्ण भावनेमध्ये कार्य करणे, कर्म करणे. येस, कर्म करणे. कर्म पाहिजे ते करून आपण ज्ञानमय आणि आनंदमय होऊ शकणार नाही. कर्म हे कृष्ण भावनेमध्येच केलं पाहिजे आणि तेच भगवंत अर्जुनाला शिकवणार आहेत, तेच आपल्याला शिकवणार आहेत. असे कार्य कितीही दुष्कर असले तरी जो केवळ भगवंतांच्या संतुष्टीकरिता कार्य करतो तो बुद्धियोगाच्या तत्वांद्वारे कार्य करीतच असतो. अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. आपल्याला का करायचं नसते? अवघड आहे प्रभूजी, तपस्या आहे, अवघड आहे, एवढं सगळं दुःख सहन करून कोण करणार? कुणी सांगितलंय करायला? मरावा इथेच, दुःख भोगत राहावा. आता नसेल दुःख, उद्या येईल, कुणाला चुकलेलं नाहीये. पण आता जे दुःख होतंय ते कळत पण नाही, इतके अज्ञानी पण झालेलो आहोत आपण, हो की नाही? प्रभुपाद काय सांगतात तिथे, भगवंतांचं काम कितीही कठीण असलं तरी ते केलंच पाहिजे, केलंच पाहिजे. ऍक्च्युली त्यालाच मगच आपण खऱ्या अर्थाने ज्ञानमयी आणि पूर्ण आनंदमयी होऊ शकतो, या बंधनातून मुक्त होऊ शकतो. ज्याला भगवंतांचं काम काही ना काहीतरी करून टाळायचं आहे, स्वतःचा स्वार्थ बघायचा आहे, तो मुक्त कधी होणार नाही. त्याला हे पटलेलंच नाहीये की मला इथे अडकवलेलं आहे. त्याला वाटतं इथे या जेलमध्येच राहून बघूया अजून काय सुख मिळते. परवा एक कोणीतरी सांगत होतं, आता सध्या जे पॉलिटिशियन्स असतात ते पूर्वीच्या पॉलिटिशियन सारखे क्रूर आहेत, महाभयानक क्रूर आहेत, परंतु ते दाखवून देत नाहीत आपल्याला. असं दाखवतात की तुमच्या भल्याचं मी काहीतरी करतोय. मग त्यांनी तुलना केलेली की तुम्हाला जेलमध्ये ठेवलंय, परंतु तुम्ही जेलमध्ये आहे याची तुम्हाला जाणीव करून दिली जात नाही, त्यामुळे तुम्ही या जेलमधून बाहेर पडायचा कधी प्रयत्नच करत नाही. तशी भगवंतांची अवस्था आहे, व्यवस्था आहे, अवस्था नाही व्यवस्था आहे. कलियुगामध्ये विशेष करून आपल्याला वाटतच नाही आपण जेलमध्ये आहे. किती मोठं दुःख आलं तरी बरं का, मी असे पण लोक बघितलेत, त्यांच्या आईला कॅन्सर झाल्यावरती देखील ते सोडत नाहीत, चालूच. थोडं वाईट वाटतं, पुन्हा सगळं वापरायचंच, तिथेच राहायचं प्रदूषित जागेत, तेच प्रदूषित खायचं, तेच प्रदूषित वागायचं, शिकायचं काय नाही त्यातून. थोड्या दिवसांपूर्वी हे म्हटलं जायचं, तुमच्या मुलांना असा महाभयानक रोग झाला तर तुम्हाला अक्कल येईल, तुमच्या घरातल्यांना झालं तर अक्कल येईल. आता ती अक्कल यायची पण बंद झाली, एवढी वाईट अवस्था आहे.
आणि म्हणूनच आपण भगवंतांचं काम करायला पुढे येत नाही, कारण दुसऱ्याची सेवा करणे आपल्या रक्तातच नाहीये, गुणधर्मातच नाहीये. आपण आलोयच इथे भौतिक जगात भगवत धामातून स्वतः भगवान होण्यासाठी, आणि परत दुसऱ्याची सेवा, ती पण कठीण सेवा, महाभयानक अवघड आहे. शेतात कोणाला या म्हटलं की लगेच अंगावर काटा येतो. जप करा म्हटलं की यस प्रभूजी 64 माळा करतो. शेतातलं काम करायला या प्रभुपादांनी सांगितले नो 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 नो. प्रभुपाद जाऊन आज 60 वर्ष झाली तरी हे का होत नाही? कारण आपल्याला भगवद्गीता समजलीच नाही, कोणी समजावून सांगितलीच नाही. पुन्हा आपण देव धर्म कर्म कांडामध्ये लागलो भक्तीच्या नावाखाली. यस, शेतातलं काम कठीण आहे, परंतु ते भगवंतांसाठी आहे, प्रभुपादांसाठी आहे. ऍक्च्युली तुमच्यासाठी पण आहे. काय खातोय काय पितोय हे पण माहिती नाही आपल्याला. भक्तांच्या संघात राहून शेतामधली कामं करणे, भगवंतांच्या संतुष्टीसाठी कामं करणे, साधं जीवन जगून या कर्मबंधनातून निसटणे, याच्यासाठी प्रभुपादांनी हे सांगितलंच. म्हणून आपली इच्छा आहे की आपल्याला बंधनाचंच अडकून जायचं. हे खूप महत्वाचं वाक्य आहे. असे कार्य कितीही दुष्कर असले, दुष्कर म्हणजे कठीण, दुष्करचा अर्थ असतो महाभयानक कठीण असलं, तरी जो केवळ भगवंतांच्या संतुष्टीसाठी कार्य करतो तो बुद्धियोगाच्या तत्वाद्वारे कार्य करीतच असतो. यामुळे तो नित्य दिव्यानंदामध्ये रममान असतो. अशा दिव्य कार्यामुळे भगवत कृपेने एखाद्याला आपोआप दिव्य ज्ञानाची प्राप्ती होते. तो या जन्मात या शरीरात तो दिव्य आनंदाचे प्राप्त करू शकतो, आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. यामुळे ज्ञान प्राप्तीसाठी अतिरिक्त प्रयास न करताही त्याची मुक्तता होते. भगवंत आतून ज्ञान देतात, भगवंत प्रॉमिस करतातच. कृष्ण भावना भवित कर्म आणि सकाम कर्म विशेषत्वे कुटुंब प्राप्ती किंवा भौतिक सुख प्राप्ती करून इंद्रिय तृप्तीसाठी केलेल्या कर्मामध्ये बराच फरक आहे. हे वाक्य तर अत्यंत महत्वाचं. कृष्ण भावना भवित कर्म आणि सकाम कर्म. सकाम म्हणजे शास्त्रामध्ये दिलेलंच करणे. आता ते तर कुणी करतच नाही, सगळे पाप कर्म करतात. तुमचं जे आताचं काम आहे ते डायरेक्टली इनडायरेक्टली हे पाप कर्मच आहे. सकाम कर्म तेच असतं जेव्हा तुम्ही वर्णाश्रमामध्ये स्थित असता. आणि इथे काय सांगितलेलं आहे की भगवंतांसाठी केलं गेलेलं कृष्ण भावना भवित कर्म आणि हे अशा प्रकारचं सकाम कर्म वेदांमध्ये दिलेलं वर्णाश्रमाप्रमाणे, यात पण जमीन आसमानचा फरक आहे. ते सकाम कर्म जर कुटुंबासाठी स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करत असलो आपण, ते देखील बांधूनच ठेवतं. वेलकम टू रिअल भगवद्गीता. आजपर्यंत आपल्याला हे माहिती नव्हतं. विशेषत्वाने प्रभुपाद लिहितात, विशेषत्वाने कुटुंब प्राप्ती, कुटुंबासाठी किंवा भौतिक सुख प्राप्ती करून इंद्रिय तृप्ती केलेल्या कर्मामध्ये बराच फरक आहे. म्हणून आपण जे कर्म करतो ते कर्माचा बुद्धियोग हा दैवी गुण आहे. म्हणून आपण जे कर्म करतो त्या कर्माचा बुद्धियोग हा दैवी गुण आहे. बुद्धियोगाद्वारे कर्म केलं पाहिजे, मग त्या कर्माला खऱ्या अर्थाने शुद्ध कर्म म्हटलं जातं. आणि तुम्ही काळजी करू नका, तुम्ही हे समजून केला काय आणि नाही समजून न कळत कुणी असं म्हणू शकतो प्रभूजी मला हे माहितीच नव्हतं त्यामुळे मी करत राहिलो. तुम्हाला जी दुःख दिली जातात ते हे समजण्यासाठीच दिली जातात, याची अक्कल यावी म्हणूनच दिलं जातं. असं नाहीये की कोणीच तुम्हाला हिंट द्यायला आलं नाही आजपर्यंत, असं कधीच होत नाही. त्यामुळे काही काही लोक म्हणतात ना प्रभूजी नकळत झालेल्या पापाचं पण फळ मिळतं का? 100% मिळतं. नो डाऊट. नकळत काही नाहीये, अनादि अनंत जन्मापासून तुम्हाला हिंट्स दिलेले आहेत भगवंतांनी, हे करू नका, हे करू नका, हे करू नका. परंतु आपण मात्र असुरी झालेलो आहे, आपल्याला करायचंच आहे. आता हे गणित कसं असतं की का करतो आपण कर्म, ह्याचं पण सांख्य तत्वज्ञानात्मक विश्लेषण भगवंत आता पुढच्या श्लोकांमध्ये करणार आहे. हे डिटेलमध्ये कपिल देवानी केलंय. मन बुद्धी कर्म का करावं असं वाटतं, प्रलोभन कुठून येतात,
त्याचं डिसिजन कसं होतं, मग ते आपल्याला बांधतं कसं वगैरे वगैरे, हे डिटेलमध्ये भागवतामध्ये सांगितलंय. इथं थोडक्यात सांगणार आहेत भगवंत. त्याच्यावरून आपल्या पण लक्षात येईल की हे भानगड काय आहे, कसं आपल्याला हे कर्म अडकवतं. कोणी करायला लावत नाही बरं का तुम्हाला, तुम्हीच करत असता. तुमचं मन आणि बुद्धी एकत्र येऊन ठरवतात यात चूक आहे, हेच करायचं. पुढे जाऊन मग कळतं की अरे रे रे, दंड पण मिळतोय, ठीक आहे जरा फिक्स करूया, परंतु हेच करायचं. म्हणून कर्म करणारा याच्यामध्ये 100%, 108%, 100%, 1000% दोषी असतो. बरेच लोक प्रारब्धावर, माझं नशीबच असं होतं. नशीब बिशीब काही नसतं. कर्म करणारा दोषी असतो, कर्म करणाराच दोषी असतो, त्यालाच ते भोगावं लागतं. प्रारब्ध नशीब बिशीब असलं काही नसतं, ही फक्त नाव आहेत. मागच्या केलेल्या कर्माची फळं भोगण्यासाठी म्हटलं जातं नशीब. ते नशीब निर्माण कोणी केलं, आपणच केलेलं असतं. व्हेरी इझी. त्यामुळे हे खूप सिरियसली घेतलं पाहिजे, भीती वाटली पाहिजे आपल्याला, अरे बापरे. हरे कृष्ण. तर ते उद्यापासून आपण डिटेलमध्ये वाचूया. आज इथेच थांबूया. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. बुद्धियोगाचा ऐकला तुमच्या पदाद्वारे. त्याच्यात एक शंका आहे की आता सगळेच जण बुद्धी म्हणजे वापरून कर्म करत नाही. बरेच लोक त्यात असे असतात, भावनाळू असतात. काही लोक मायावी असतात, म्हणजे कसं त्यांना लगेच एखाद्या गोष्टीबद्दल दया येते, मग तसं कर्म. बुद्धी बहुतेक वापरली जाते तुमच्या ह्याच्यामध्ये काय, जिथे तुम्ही धनार्जन करता, म्हणजे सेवा देऊन तुम्ही तुमच्या पोटासाठी कमवता असतात. बाकीच्या ठिकाणी तर सगळीकडे भावना, बहुतेक भावनाच असतात, नातेवाईक, मित्र वगैरे. तर हे कसं काय, म्हणजे हे डिस्टिंग्विश करायचं? हरे कृष्ण. सगळी बुद्धीच असते. मित्राने 5 रुपये मागितले म्हणजे द्यायचे, आणि अनोळख्या व्यक्तीने मागितले म्हणजे द्यायचे नाही. याच्यात बुद्धीचं काम नसतं असं नाही, बुद्धीचंच काम असतं. त्याला तुम्ही भावना म्हणता, ते देखील बुद्धीच असते. भगवान कपिलदेव आपल्या भागवतामध्ये सांगतात, मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार हे चौघे मिळून डिसिजन घेत असतात. हे चौघांच्या बाहेर कोणी नसतो. त्याला तुम्ही भावना म्हणा, दया म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, किंवा न कळत झालं म्हणा, काही फरक पडत नाही. शेवटी निर्णय घेणारे हेच असतात, चित्त, मन, बुद्धी. हे तिघे मिळूनच निर्णय घेत असतात. वेगवेगळं काम असतं प्रत्येकाचं. चित्ताचं काम असतं जुने सुख दुःख साठवून ठेवणे, मनाचं काम असतं जुन्या सुख दुःखात डोकावून पाहणे, आणि बुद्धीचं काम असतं ते जुने आणि नवीन आता जे मिळतंय त्याला कम्पेअर करून करायचं की नाही ते ठरवणे. मग ती भावना ह्यालाच म्हणतात. वेगळी नसते भावना, यातूनच भावना निर्माण झालेली असते. भावना म्हणजेच एखाद्या गोष्टीवरची आसक्ती. त्यामुळे भावनात्मक होऊन करा, बुद्धी लावून करा, न कळत करा, काही फरक पडत नाही. निसर्गाच्या नियमामध्ये, कठोर नियमामध्ये कोणालाही माफी नाही. भावनेचाच अर्थ असतो, बुद्धी विचार करते, अरे हा माझा मुलगा आहे, ओ याच्यासाठी पाप कर्म केलं तर कुठे चुकतंय आपलं. यालाच भावना म्हणतात. बुद्धीचंच काम असतं, काही वेगळं नसते. भावना म्हणजे काही वेगळी कुठली एंटिटी सांगितलेली नाहीये सांख्य तत्वज्ञानामध्ये. मी जर श्रीमद भागवतम मधल्या 3ऱ्या स्कंदातील हे जर 26, 27, 28, 29, 30, 31 हे अध्याय वाचले तर तुमच्या लक्षात येईल हे कसं काम करत असतात सगळे एकमेकांना मिळून. हा, आता या सगळ्यांना सोडून विवेक बुद्धी वेगळी असते. बुद्धी नसते, विवेक म्हणतात त्याला. भगवंत देखील भगवद्गीतेत सांगणार आहेत, विवेक. जो विवेक वापरत नाही तो मन आणि बुद्धीच्या प्रलोभनामध्ये अडकतो. जो विवेक वापरतो, ज्याचा विवेक स्ट्रॉंग असतो, वापरतो म्हणण्यापेक्षा स्ट्रॉंग असतो. कारण
हळूहळू अशा भगवत भक्तीच्या संघामध्ये भजन क्रिया आपली ही चालू राहिली, जप, भक्तांचा संघ, हळूहळू आपल्याला हे कळायला लागते की हे पाप आहे. तरीही आपण करत राहतो, कारण आपला विवेक स्ट्रॉंग नसतो. आपलं एक दुसरं मन येऊन सांगतं हे चुकीचं आहे, पाप आहे, करू नको. अरे माझ्या भावनेपोटी करतोय रे मी, आपण करून टाकतो. हे बुद्धीचंच काम असतं, मन आणि बुद्धीचंच काम असतं. त्यामध्ये भगवंत पुढे सांगणार आहेत ऍक्च्युली ही विवेक बुद्धी जी असते ती स्ट्रॉंग करायची असते, सुपर स्ट्रॉंग करायची असते. आता या क्षणी माझे सगळे पैसे गेले तरी चालतील, हे सत्य आहे, मी सत्यच करणार. आता या क्षणी माझे सगळे नातेवाईक गेले तरी चालतील, हे सत्य आहे, मी सत्यच करणार. याला दृढता किंवा स्ट्रॉंग विवेक बुद्धी असणे असं म्हणतात. मग तिथे भावनामध्ये येत नाही, करुणामध्ये येत नाही, दयामध्ये येत नाही, काही येत नाही. आणि हे मनातून पूर्णपणे काढून टाका की भावनिक काही केलं तर त्याचं पाप लागत नाही. 100% लागतं, असं काही नसतं. किंवा न कळत जरी केला तरी लागतं. जीवो जीवस्य जीवनाम. ऍक्च्युली शेतकरी जेव्हा नांगर मारतो तेव्हा त्याच्यामध्ये जीव मारतात, त्याचं पण पाप त्यालाच लागतं. परंतु काही गोष्टी ह्या कराव्या लागतात, त्याच्यासाठी काही हे दिलेले आहेत शास्त्रामध्ये, कारण खाल्लं तर पाहिजे. असं नाही आहे की आपण दुसऱ्या प्राण्याला मारून खात नाही म्हणजे आपण पाप करत नाही. मेथी, टोमॅटो हे सगळे जीवच आहेत. परंतु शास्त्रामध्ये याच्यासाठी काही नियम दिलेले आहेत, बंधनं दिलेले आहेत. त्या नियम बंधनांचा पालन करणे म्हणजेच धर्म असतं. जसं की हिंसा करणे हे पाप सांगितलेलं आहे, परंतु अर्जुनाला इथे हिंसा करायला लावत आहेत भगवंत, ते मात्र त्याला बंधनात टाकणार नाही. हा फरक फक्त आपल्याला समजायचा आहे. हे भावना हे सगळं विसरून जायचं आपण. हरे कृष्ण. प्रभूजी, विवेक जो आहे म्हटलं तुम्ही, विवेक मग प्रत्येकात उपजत कमी जास्त असतो का तो डेव्हलप करायचा असतो? तो स्ट्रॉंग नसतो, तो स्ट्रॉंग करायचा असतो अभ्यासाने. पुढे भगवंत सांगणार आहेत अर्जुनाला. व्हॉट इज दॅट श्लोक? अभ्यास योग युक्तेन समथिंग असं काहीतरी श्लोक आहे. चेतसा, व्हॉट इज द श्लोक? अभ्यास, प्रॅक्टिस करायची असते याची, प्रॅक्टिस. मी आता बेस्ट बॅट्समन नाही आहे, पण तुम्हाला बेस्ट बॅट्समन व्हायचंय, प्रॅक्टिस करायची रोज, त्यालाच अभ्यास म्हणतात. अभ्यास योग युक्तेन. मला हळूहळू हे कर्मबंधन, पाप पुण्य कळायला लागले, त्यामुळे मी पाप कर्म करणार नाही, याचा मी अभ्यास करणार. कठीण आहे परंतु करणार. आज 40 मार्क मिळतील, उद्या 50 मार्क मिळतील, परंतु मी करत राहणार. मग आपली विवेक बुद्धी स्ट्रॉंग होते. मग ती मन आणि बुद्धी येऊन कितीही काकुळतेने आडवं पडून जरी म्हणाले अरे एक दिवस हे करूया, तरी विवेक म्हणते नो, आपल्याला भगवत धामात जायचंय. हा दिवस ज्या दिवशी येईल त्या दिवशी आपण शुद्ध भक्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. ओके, वन ॲट अ टाइम. हरे कृष्ण. प्रभूजी, माझा असा प्रश्न होता की आता लेक्चर मध्ये वगैरे ऐकले की गुरु एक व्यक्ती नसून गुरुतत्व आहे म्हणतात. मग गुरुतत्वाविषयी जरा सांगा की, आणि आपण आता कलियुगामध्ये म्हणजे गुरु कशा प्रकारे निवडले पाहिजेत, म्हणजे एक म्हणजे काय असं हे असलं पाहिजे की म्हणजे मग आपण गुरूंची निवड करू शकतो. त्याच्यासाठी काय म्हणजे हे आहेत निकष, असं म्हणजे गुरु. बरेच जण आजकाल या भौतिक जगामध्ये, कलियुगामध्ये, आणि विशेष करून आता या क्षणाला बरेच जण एक फॅशन म्हणून गुरु करतात. प्रभुपाद सांगतात किंवा एक कुठेतरी वाचलेलं असते किंवा कुणीतरी सांगितलेलं असते की गुरुशिवाय भगवत धामात जाऊ शकत नाही, मग आपण कोणाला तरी गुरु करून घेतो. ऍक्च्युली गुरु हा व्यक्ती नसतो. गुरु हे त्याची वाणी असते. याचा अर्थ असा नाही की प्रभुपाद व्यक्ती नाही आहे.
प्रभुपादांच्या प्रती समर्पण तुमचं तेव्हाच असतं जेव्हा तुम्ही त्यांच्या वाणीवरती पूर्ण विश्वास ठेवता. काही लोक येऊन म्हणतात, प्रभूजी मी तुम्हाला गुरु मानलेला आहे. हो, मला गुरु मानून उपयोग काय? मी जे सांगतोय ते ऐकला तर तुझा आणि माझा गुरु शिष्याचा संबंध. या वाणीला खूप महत्व असतं. या आजच्या श्लोकामध्ये जो शब्द आलेला शृणू, या शृणूला खूप महत्व आहे. अर्जुनाने भगवंतांना गुरु मानलंय, भगवंतांनी अर्जुनाला शिष्य मानलंय, पण अर्जुन जर ऐकत नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. गुरुला मानायचं नसतं, गुरु वाणीला मानायचं असतं सदैव. ते जे सांगतील त्याप्रमाणे करायचं असतं. त्याला म्हणतात गुरु ऍक्सेप्ट करणे, गुरु स्वीकारणे. आणि ऑफकोर्स मग याचाच दुरुपयोग केला जातो कलियुगामध्ये. आणि कलियुगामध्ये आपली स्मृती कमी आहे, आपली बुद्धी मंद आहे, आपल्याला विवेक कमी आहे. त्यामुळे काही चतुर लोक बोगस गुरु होतात आणि मग फसवतात, शिष्याचं शोषण करतात. प्रभुपाद लिहितात, शिष्याचं शोषण करणारा गुरु हा एक नंबरचा बोगस गुरु असतो. शिष्याचं कसं शोषण करतात? शिष्याचे पैसे उकळतात, तुला भविष्य सांगतो, हे सांगतो, ते सांगतो, तुला पुण्य देतो. शिष्याला वाम मार्गाला लावतात. स्वतः भगवत धामात जायची पात्रता नसते किंवा स्वतः भगवद्गीतेचं आचरण करायची पात्रता नसते. त्यामुळे शिष्याला चुकीचं भगवद्गीता सांगतात, चुकीचा भगवत मार्ग सांगतात. आता यापासून वाचायचं कसं? स्वतःला वाचवायचं कसं? तर प्रभुपाद नेहमी 2 शब्द वापरतात, सगळीकडे वापरतात, मुद्दामून वापरतात. कारण माहितीये प्रभुपादांना कलियुगामध्ये 99% बोगस गुरु असणार. कुठले 2 शब्द वापरतात? अगदी रोजच्या भगवद्गीतेमध्ये देखील जिथे जिथे गुरुचा उल्लेख येतो तिथे तिथे प्रभुपाद हे शब्द वापरतात. गुरु हा अधिकृत असला पाहिजे, प्रमाणित असला पाहिजे आणि प्रामाणिक असला पाहिजे. अधिकृत आणि प्रमाणितचा अर्थ असतो की त्याला पण गुरु असला पाहिजे, एवढं सिंपल असते. आणि प्रामाणिकचा अर्थ असतो त्याने त्याच्या गुरुचं सगळं ऐकणारा असला पाहिजे. तो स्वतः त्याच्या गुरुचं ऐकत नसेल तर तिथे फेलच झाला. पहिली गोष्ट असते म्हणजे बेस्ट शिष्य होणे, मग तुम्ही बेस्ट गुरु होऊ शकता. त्यामुळे कोणी जर प्रभुपादांचं ऐकत नसेल तर अशा व्यक्तीला तुम्ही गुरु म्हणून कधीच स्वीकार नका. दुर्दैवाची गोष्ट आहे ऍक्च्युली. माझ्याकडे परवा एक भक्त आले होते, ते म्हणत होते की माझे गुरु वेगळंच सांगतात आणि प्रभुपाद वेगळंच सांगतात, मी काय करू? अरे हा काय करू हा प्रश्नच पडला नसला पाहिजे. आणि जो गुरु त्याच्या गुरुचं ऐकत नाही तो गुरु कधी होऊच शकत नाही. असे काही सिंपल ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि भगवद्गीतेचं ज्याला ज्ञान असेल तो अगदी डिटेलमध्ये अभ्यास करून मग गुरु बघू शकतो कोण आहे कोण नाही. आणि ही आपली पण बोगस इच्छा असते ऍक्च्युली. म्हणजे मी काही मोठेपणा सांगायचं म्हणून सांगत नाही, परंतु बरेच लोक मला पण म्हणतात मी तुम्हाला प्रभूजी गुरु मानतो. पण मला गुरु मानायचं नसतंय, मी जे सांगतोय ना त्याला गुरु मानायचे असते. ते शब्द महत्वाचे असतात, ती वाणी महत्वाची असते, त्याप्रमाणे वागणं महत्वाचं असतं. त्याला म्हणतात गुरु शिष्याचं नातं. नसेल तर गुरु शिष्याचं कुठलं आलंय नातं? काही यूज नसतो त्या गुरु शिष्याच्या नात्याला. ते तेवढंच बोगस असतं, जेवढं बोगस गुरु सापडतो तेवढंच बोगस असतं जेव्हा आपण गुरुचं ऐकत नाही. आणि एवढी घाई गडबड करू नका. हे कुठे आपल्याला पुरस्कार मिळणार नाहीये. आजकाल हे खूप झाले, प्रभूजी माझी दीक्षा झाली, ह्याची दीक्षा झाली, माझ्या बायकोची झाली, माझ्या मुलाची झाली, तुमची कधी होणार? ही काही कॉम्पिटिशन नाहीये, स्पर्धा नाहीये. इथे जीवन मरणाचा प्रश्न आहे. जीवन मरणाचा पण नाही, अनादि अनंत काळ याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. इथे किती जन्म घ्यावे लागतील माहिती नाही चुकलं तर. होय की नाही? त्यामुळे भगवद्गीतेचा अभ्यास व्यवस्थित करा, प्रामाणिक गुरु शोधा, त्याला समर्पण करा. गुरु समर्पण असणे देखील अत्यंत महत्वाचं असतं. त्याच्याशिवाय काहीच कळत नाही आपल्याला. मग हा गुरु कसा असला पाहिजे? बऱ्याच ठिकाणी थोडक्यात सांगितलेलं आहे. पहिलं एक मी आता तुम्हाला ट्रिक दिली, जो आपल्या गुरुचं ऐकत नाही तो कधी गुरु होऊ शकत नाही. गुरु हा पारदर्शक माध्यम असतो. म्हणजे इकडचं इकडं दाखवण्यासाठी मध्ये फक्त काच असते, पोस्टमन सारखं. इकडचं मेसेज तिकडे देणे, स्वतःच त्याच्यामध्ये मध्ये काही घालायचं नाही.
स्वतःच मध्ये कोण घालतो? ज्याचा स्वार्थ आहे. आपल्याच गुरुचे शब्द उलटून फिलटून फिरवून चुकीचे सांगणे हे बोगस असतात सगळे. भगवद्गीतेचा अर्थ चुकीचा सांगणे हे बोगस असतात सगळे. त्यानंतर भगवद्गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी असे हिंट्स दिलेले आहेत कसं असलं पाहिजे, कोण असलं पाहिजे. 18व्या अध्यायात शेवटच्या श्लोकात जेव्हा अर्जुन प्रश्न विचारतो तेव्हा तिथे प्रभुपाद समजावून सांगतात गुरु कसा असला पाहिजे. मला वाटते 11व्या अध्यायात एका ठिकाणी समजावून सांगतात गुरु कसा असला पाहिजे. गुरुने तुम्हाला ट्रेनिंग दिलं पाहिजे. गुरुच्या लक्षात तुमचं नाव लक्षात असलं पाहिजे. आता परिस्थिती अशी आहे की बऱ्याच गुरुंना तुम्हाला दीक्षा दिलं हे पण माहिती नाही. नावाला नंबर वाढवलेत नुसतं. गुरुकडे तुम्हाला कधीही जाऊन काही विचारायची परवानगी असली पाहिजे. त्याचं उत्तर समाधानकारक मिळालं पाहिजे. कारण गुरुचं कामच आहे ज्ञान देणे, मार्ग दाखवणे. या सिंपल गोष्टी आपण विसरलोय आता. हे काय कॉमन सेन्स आहे की नाही सांगा? मी काय कुठे वाचलेलं नाहीये. प्रभुपादांचं ऐकून मी आहे तसं सांगतोय तुम्हाला. आणि हे लगेच पटतं कारण हे कॉमन सेन्स आहे. आता याच्याही पुढे काही गोष्टी दिलेल्या आहेत शास्त्रामध्ये. जसं की उपदेशामृतच्या पहिल्या श्लोकामध्येच दिलेलं आहे की ज्याचे या 6 गोष्टींवरती कंट्रोल असतो तो गुरु असतो. स्पष्ट दिलेला आहे तिथे. वाचो वेगम मनसा क्रोध वेगम जिव्हा वेगम उदरोपस्थ वेगम एतान वेगान यो विषयेत धीरा सर्वाम अपिमाम पृथ्वीम स शिष्या. तोच व्यक्ती शिष्य बनवू शकतो ज्याचं बोलण्यावरती, जिभेवरती, क्रोधावरती, कामावरती, उदरावरती, जननेंद्रियांवरती कंट्रोल आहे. बऱ्याच गुरूंना राग येतो तुम्ही काही चुकीचं केला की. तुम्हाला मी भक्तीत आणले, मी तुमचा प्रतप्रदक्षक गुरु आहे, माझं ऐकत नाही तुम्ही. तर अशा लोकांना हात जोडून सांगायचं आता तुम्हालाच गरज आहे भक्ती म्हणजे काय शिकायची. क्रोधावर नियंत्रण नसतो. मूर्ख असतात, क्रोधावर नियंत्रण नसतं. भगवान श्री चैतन्य महाप्रभू आपल्या शिक्षाष्टकामामध्ये सांगतात न धनम न जनम न सुंदरीम कविताम वा जगदीश कामये. अशा व्यक्तीला धनाचं आकर्षण नसतं, पैसे कमवायचे नसतात. जो गुरु फक्त जास्त डोनेशन देणाऱ्यालाच ऍक्सेस देतो, बाकी कुणाला देत नाही, तो बोगस गुरु असतो. सिंपल शब्दामध्ये समजावून घ्यायचं आपण. धन महत्वाचं आहे, नो. जन महत्वाचं आहे. जन म्हणजे काय? फॉलोअर्स. माझे इतके अनुयायी आहेत, माझे इतके शिष्य आहेत. रूप गोस्वामी भक्तिरसामृत सिंधू मध्ये सांगतात शिष्यांची संख्या वाढवण्यासाठी जो गुरु बनलेला असतो तो बोगस असतो. प्रत्येक शिष्याची त्याचा संबंध असला पाहिजे. प्रत्येक शिष्याची त्याचं ज्ञानाचं देवाणघेवाण असलं पाहिजे, सेवेचं देवाणघेवाण असलं पाहिजे. न जनम न धनम न जनम न सुंदरीम. ही जी सेक्स किंवा परस्त्रीची जी इच्छा असते ती या जगातली सर्वात श्रेष्ठ काम इच्छा असते. याला हे गुरु लोक पण कधी कधी कंट्रोल करू शकत नाहीत आणि हे दिसतं. म्हणून संन्यासी गुरु लोकांना खूप स्ट्रिक्ट नियम असतात. मग असे गुरु जे सारखे माताजींमध्ये फिरत असतात किंवा ज्यांची माताजी त्यांचे सेक्रेटरीज आहेत, असे बरेच झालेत ऍक्च्युली. यांना पण आपण अवॉइड करायचं. प्रभुपाद लिटरली बहिणी बरोबर पण एकांतात बसत नव्हते कधी, एवढं स्ट्रिक्टली पाळत होते प्रभुपाद. आता हे सगळ्यांना लागू होतं बरं का. आपल्या संप्रदायातल्या, बाहेरच्या संप्रदायातल्या सगळ्यांना लागू होतं. बऱ्याच जणांना वाटतं की हे फक्त बाहेरच्या संप्रदायातला लागू होतं. कलियुग आहे, हे सगळीकडे लागू होतं. न धनम न जनम न सुंदरीम कविताम. कविताम कधी आपल्याला सांगितलं जात नाही. कविताम म्हणजे जो वेदांमधल्या मंत्र, तंत्र, ज्योतिष, वास्तुशास्त्र याच्याने भुललेला आहे. कारण शास्त्र सांगतं, भागवतम आपल्याला सांगतं की ह्याचा काही उपयोग नाही. शुद्ध भगवत भक्ती करायची आहे तुम्हाला किती कष्ट पडलं तरी. जो सांगतो मी भविष्य सांगणारा गुरु आहे, मी वास्तुशास्त्र सांगणारा गुरु आहे, हे सगळे बोगस असतात. कर्मकांडी गुरु म्हणायचं. शुद्ध गुरु कसा असतो? जो फक्त भगवंतांची सेवा कशी करावी हे सांगतो आणि तुम्हाला भगवंतांच्या सेवेमध्ये व्यस्त करू शकतो, लावू शकतो आणि त्याद्वारे जो भगवत धामात घेऊन जाऊ शकतो. प्रभुपाद म्हणतात शुद्ध गुरु नेहमी म्हणतो की मी गुरु नाहीच आहे, मी माझ्या गुरुचा सेवक आहे.
हे शुद्ध गुरुचं लक्षण असतं. आणि शुद्ध शिष्याचं लक्षण असतं गुरुला भगवंतां समान मानणे. जरी गुरु असं म्हणत असला मी गुरुच नाहीच आहे, मी सेवक आहे म्हणत असला तरी गुरुला भगवान मानणे हे शुद्ध शिष्याचं लक्षण असतं. ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. याचा आपण अभ्यास केला पाहिजे, याच्यावरती रिसर्च केला पाहिजे. मग आणि प्रभुपाद हे पण सांगतात की जो एखादा व्यक्ती तुम्हाला आवडलेला आहे त्याच्याबरोबर कमीत कमी 1 वर्ष काढा तुम्ही आणि मग ठरवायचं याला आपण गुरु मानायचं की नाही. याचा अर्थ असा नाही त्याच्याबरोबर राहावं म्हणजे त्याच्याबरोबरच राहावा. पहिली गोष्ट मी काय सांगितली तुम्हाला, त्याची वाणी सदैव आपल्या संताला, साधूला, गुरुला हे कानाने बघायचं असतं, डोळ्याने नाही. 1 वर्ष श्रवण करा, 1 वर्ष श्रवण करा, ऐका की हे भगवत धामात जाण्याच्या लायक स्वतः आहेत का आणि दुसऱ्यांना घेऊन जाऊ शकतात का. भगवद्गीतेचं स्वतः वाचन करा, अभ्यास करा, त्याच्यावरून पडताळून पहा. अशा काही गोष्टी तुम्ही करू शकता. आणि ज्यांना ज्यांना इंग्लिश समजतं त्यांच्यासाठी एकदम सोपा उपाय सांगतो मी. प्रभुपादांचे ओरिजिनल लेक्चर ऐकणे. मग तुम्हाला अगदी 2 मिनिटात समजायला लागतं कोण शुद्ध आहे आणि कोण शुद्ध नाही. असं पॉवरफुल लेक्चर असतात प्रभुपादांचे. होपफुली तुम्हाला भविष्यात त्याचा उपयोग होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. प्रभूजी मग सध्या इस्कॉन मध्ये म्हणजे तुमच्या मते म्हणजे कोण म्हणजे प्रामाणिक आध्यात्मिक गुरु असतील की ज्यांची आपण निवड करू शकतोय, म्हणजे जरा सोपं पडेल आम्हाला विचार. नाही, मी आता तुम्हाला जे काही सांगितलं त्या सगळ्यावरती पाणी टाकलं तुम्ही. ऍक्च्युली दुसऱ्याला विचारायचंच नाही आपण. हे लग्न करायचं नाहीये. अनादि अनंत जन्म तिथे वाहून द्यायचे आहेत का? तुम्हालाच चौकशी करायची आहे ती. तुम्हालाच वर्षभर श्रवण करायचंय, शोधायचंय, भगवंतांची कृपा याचना करायची आहे. कोणालाही विचारून दीक्षा घेऊ नका तुम्ही. कोणालाही विचारून घेऊ नका. दीक्षेचा पण अर्थ व्यवस्थित समजावून घ्या. ज्या दिवशी आपण दीक्षा घेतो त्या दिवशी आपण भगवंतांचे गुरुचे होतो. नंतर परत घरी यायचं नाही फक्त मी रविवारी सेवेला जाणार म्हणून. दॅट्स ऑल्सो रॉंग. दृढ निश्चय करा, याचा अभ्यास करा, स्वतः शोधा, स्वतः निवडा, स्वतः शरण जायचं तिथे. कोणी सांगितलं म्हणून जायचं नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. प्रभूजी सकाळी भागवतम मध्ये सांगितलं की आपण म्हणजे आपलं जास्त डोकं असं चालवायचं नाही, म्हणजे चतुर बनायचं नाही. म्हणजे भगवंत जसं आपल्याला चालवतात त्या पद्धतीनं सगळ्या नॅचरली सगळ्या पद्धतीने चालणे. आणि दुसऱ्या ठिकाणी असं म्हणलं जातं की कृष्ण भक्त बहुत चतुर. म्हणजे ते उदाहरण पण एक देतात की राजा त्या घोड्यावर बसलेला असतोय, मग ते सांगेल तेवढंच करायचं असं एक जण करीत असतो. मग ते सांगेल तेवढं करीत असल्यामुळं घोडा वगैरे ते लीट टाकतोय तर तो घेत नाही का, तर मला काय सांगाय नाही असलं काय, तू घेतो काय पडेल ते घ्यायचं म्हणलं ते घोड्यानं हे केलं ते पण घेतो. मग ते म्हणते असलं काय घ्यायचं नाही, आम्ही जी लिस्ट दिली तेवढीच घ्यायची. मग पुढे गेल्यानंतर पुढं घोडा जरा हे होतोय आणि राजा पडतोय. त्या लिस्ट मध्ये राजा नसतोय, त्या राजाला पण घेत नाहीत. मग यातनं काय सांगायचंय की ते फक्त समय सूचक असला पाहिजे का पूर्णपणे असं त्याचं माइंड काय चालवायचंच नाही, ब्रेन लॉस. फक्त भगवंतानी जे किंवा भगवद्गीतेत जे सांगितले तेवढंच आचरण करून केलेले आनंदी तैसेच राहायचं. कसं करायचं? कुठल्या भागवतम क्लासची तुम्ही चर्चा करताय? आपल्या भागवतम क्लासची? असं काय आपण म्हणलं नाही का, म्हणजे आपण हे करायचं नाही, म्हणजे ते आपण चालवायचीच काही गरज नाही आपल्याला. आपल्याला काय झालंय, आपल्या इंद्रिय तृप्तीला शोभेल सुचेल तसं आपण फिल्टर करून ज्ञान घेत असतो. आपलं डोकं चालवायचं नाही याचा अर्थ असतो की भगवंत सांगतायत माझी पूजा अशी करा, माझी सेवा अशी करा, मग आणि आपण कशाला डोकं चालवतो?
डोकं माणूस तेव्हा चालवतो जेव्हा त्याला वाटतं की याच्यात माझा काही स्वार्थ नाहीये, जरा वेगळं करून बघावं. मग तो वेगवेगळे ग्रंथ वाचतो, वेगवेगळे तर्क वितर्क करतो. सगळे ग्रंथ एवढ्यासाठी वाचतो की मी बरोबर आहे हे कसं सिद्ध करता येईल. हे सगळं करायचं टाळलं पाहिजे. जेव्हा भगवान श्रीकृष्ण स्वतः समोर येऊन सांगतायत असं असं करा, मग करायला प्रॉब्लेम काय? ऍक्च्युअली तुम्ही करतायच त्याच्यासाठी ना, भगवंतांना प्राप्त करण्यासाठी. मग भगवंतांना प्राप्त करण्यासाठी भगवंत स्वतः येऊन तुम्हाला सांगत असतील असं असं करा, मग अजून का डोकं लावताय तुम्ही? हा त्याचा उद्देश असतो. ह्याचा उद्देश असा नाही आहे की डोकं लावू नका म्हणजे कशाचाच विचार करू नका. डोकं माणूस कधी लावतो? माझा फायदा कुठे आहे, माझा फायदा न बघता भगवंतांनी जसं सांगितलंय तशी त्यांची सेवा करा. भगवंत त्याला लवकर मिळतात. सकाळी एक मी उदाहरण सांगता राहिलो, कारण की खूप मोठी कथा होती. किती वाजले? 8:20 झाले. उद्याच सांगूया आपण. हे असे तर्क वितर्क पण आपण याच्यासाठीच काढतो की आपल्याला ती सेवा टाळायची असते. अशा प्रकारे जसं तुम्ही सांगितलं ना की घोड्याच्या मागे मागे जाणारा सगळंच गोळा करतो, तो तमोगुणी असतो. त्याला वाटतं की त्याच्यातच चूक आहे. सांगेल तेवढंच करा म्हणलं ते सांगेल तेवढंच करतात, मग ते पण केलेलं चुकीचं आहे. आणि त्यांच्या नियमानं वागलं तरी चुकीचंच आहे. काही ठिकाणी डोकं लढवलं तरी पण चुकीचं असं, मग नेमकं वागायचं कसं असा प्रश्न होतो. एक त्याला ट्रेड कुठला आहे असं. त्याच्यासाठी आपल्याला जीवनाचा उद्देश कळायला पाहिजे. म्हणून भगवद्गीता इतकी महत्वाची आहे की आपला जीवनाचा उद्देश आहे या कर्मबंधनातून मुक्त होणे. कर्म केलं की त्याचं फळ मिळतं, ते आपल्याला अडकवतं. मग कशा प्रकारचं कर्म केलं पाहिजे, मग मला कोण समजावून सांगेल कशा प्रकारचं कर्म केलं पाहिजे. आता मला कळालं, बरोबर, मला जीवनाचा उद्देश कळाला, कर्मबंधन कळालं, कशा प्रकारचं कर्म केलं पाहिजे कळालं. आता याच्या पुढे मी कशाला विचार करू? याच्या पुढे हे मला कळालं, मग मी याच्या पुढे जाऊन गर्ग पुराण, गरुड पुराण, हे पुराण ते पुराण कशाला वाचू आणि त्यातून काय शोधून मी काय काढणार आहे? आता हे एवढं मला कळालं, हे एवढं कळाल्यावर कुणी व्यक्ती मला येऊन म्हणेल की चला मला एवढे एवढे पैसे द्या, तुम्हाला मी भगवत धामात घेऊन जातो. आपण लगे म्हटलं पाहिजे मला तर जीवनाचा उद्देश असा कळाला आहे, हे तुम्ही चुकीचं सांगताय. एवढी बुद्धी वापरली पाहिजे आपण. परंतु कुठल्या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे बुद्धी वापरू नये, ते म्हणजे आता तुम्हाला जीवनाचा उद्देश कळाला, तो साध्य कसा करायचा ते पण कळालं, अजून पण तुम्ही कशाला हे वाचायचं ते वाचायचं, याच्यातून हे शोधून काढायचं त्याच्यातून शोधून काढायचं, का चाललंय तुमचे? आपण जवळजवळ 1000 वेळा हा श्लोक वाचलाय, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. का शरण जात नाही आपण? का शरण जात नाही? का आपण बुद्धी स्वतःची वापरून हे शोधून काढ ते शोधून काढ करतोय? का शरण जात नाही? त्याचं मेन कारण आहे आपली इंद्रिय तृप्ती. आपल्याला थांबवायची नाही, तिथे आपण बुद्धी वापरतो. आणि मग जर खरोखर भगवंतांनी सांगितलेलं असेल, आता भगवद्गीता अक्षरशः भगवंतांनी सांगितलेली आहे, तिथे कशाला बुद्धी चालवायची आपली स्वतःची? म्हणजेच जेव्हा भगवंत स्वतः येऊन आपल्याला सांगतात किंवा भगवंतांचे शुद्ध प्रतिनिधी, जसं मगाशी आपण चर्चा केली तसं शुद्ध प्रामाणिक प्रमाणित गुरु आपल्याला सांगतो, तेव्हा ते सांगेल ते केलं पाहिजे. तिथे डोकं लावायचं नाही. प्रभुपाद एक सिंपल उदाहरण देतात की मी तुम्हाला सांगितलं पाणी घेऊन या, तर तुम्ही आज जायचं आणि पाणी घेऊन यायचं. तुम्ही असं नाही सांगाय का आज जाऊन दूध घेऊन यायचं आणि म्हणायचं दूध तुमच्यासाठी खूप चांगलं आहे, मला वाटलं तुमच्यासाठी दूध खूप चांगलं आहे. तो मूर्खपणा असतो. गुरुचे आदेश कधी कधी ब्लाइंडली पण फॉलो करायचे असतात. सेवा ही सेवा असते. प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही डोकं चालवत राहिला की मला हेच का सांगितलं, मला तेच का सांगितलं, मी हेच का करू, मी तेच का करू, मी असं करणारच नाही, मी तसं करणार नाही, मग हा अहंकार झाला. म्हणजेच तुम्हाला भगवद्गीता नाही समजली. अजूनही तुम्ही माझा फायदा काय आहे हेच बघताय त्याच्यामध्ये. आणि ब्लाइंडली पण करू नका. या सिद्धांतावर आधारित करा. ध्येय
आणि त्याचं संबंध ज्ञान, प्रयोजन आणि अभिधेय या 3 गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत. प्रत्येकाने समजावून घेतल्या पाहिजेत, मग तो कितीही अनपढ असो. आणि मग त्या मार्गावरती आपल्याला कार्य करायचंय. त्या मार्गावरती आपल्याला कोण काय जे सांगेल ते प्रामाणिकपणे करायचंय. मग तिथे बऱ्याचदा म्हटलं जातं की तुमची बुद्धी एवढी चालत नसेल तरी जे प्रामाणिक गुरु सांगतात ते करा, ते घेऊन जातील तुम्हाला भगवत धामामध्ये. याचा चुकीचा अर्थ आपण तेव्हाच काढतो जेव्हा अजूनही माझं काहीतरी याच्यातून निघतंय का मला बघायचं, असं अशी आपली इच्छा असते. 15व्या अध्यायात भगवंत स्वतः म्हणतात, माझा भक्त हा दक्ष असतो, सदैव दक्ष असतो. अर्जुन जर दक्ष राहिला नाही तर मारून जातील सगळे त्याला. दक्ष असलं पाहिजे, कोणी आपल्याला फसवत तर नाही ना. जसं प्रभुपाद नेहमी सांगतात की तुम्ही फसता कारण तुम्हाला स्वतःला फसायची इच्छा असते, बस, दुसरं काही नाही. एवढा चुकीचा पण अर्थ काढायचा नाही आपण. हे सिंपल लॉजिक आहे. कन्फ्युज झालं जरा म्हणलं विचार. जीवनाचं ध्येय काय आहे किंवा ते कसं मिळवायचं याही पेक्षा सिंपल सांगतो मी तुम्हाला. माझं हृदय प्रत्येक सिच्युएशन मध्ये शुद्ध राहिलं पाहिजे, त्याच्यामध्ये वाईट विचार कधी आले नसले पाहिजे. याच्यासाठी आपण काम करायचं. मग आपल्या गुरुनी सांगितलं हे करा, करायचं. हा, आता गुरुनी सांगितलं हे करा, पण त्याच्यामध्ये मला माझं हृदय जर अशुद्ध होत असेल तर मात्र विचार करायचा. जसं तुम्ही मगाशी म्हणाला, घोड्याचं मल पण उचलण्यात काही अर्थ नाही, ते अशुद्ध आहे. माझ्या मनाची अशुद्धी होत असेल तर ते कसं काय मी करू, नाही केलं पाहिजे. हे सगळे कन्फ्युजन निर्माण झाले कारण आपल्याला आपल्या गुरुशी काही संबंधच राहिलेला नाही. गुरुच आपल्याला प्युअर मिळत नाही. हे सगळं ट्रेनिंग द्यायचं त्यांचं काम असतं ऍक्च्युली. हरे कृष्ण. हरे बोल. हरे कृष्ण. धन्यवाद. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण.